नमस्कार, मी मुक्ता लोंढे. तुम्ही पाहतात माय महानगर लाईव्ह. आता आपण उभे आहोत शिवसेना भवन बाहेर आणि ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर जोरदार शक्ती प्रदर्शन हे महायुतीकडून करण्यात येते आणि याचाच प्रत्यय शिवसेना भवन बाहेर देखील आलाय असं पाहायला मिळत आहे. थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कटआउट शिवसेना भवन बाहेर लावण्यात आलेले आहेत आणि आपण जर पाहिलं तर कालच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महायुतीतर्फे घाटकोपरमध्ये रोड शोचं आयोजन करण्यात आलेलं होतं. शक्ती प्रदर्शन जोरदार करण्यात आलेलं आहे, तर बॅनरबाजी थेट शिवसेना भवन बाहेर करण्यात आल्याचं पाहायला मिळतंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भले मोठे 2 कटआउट शिवसेना भवन बाहेर लावण्यात आलेले आहेत आणि त्याच्याच पुढे बॅनरबाजीही करण्यात आलेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील किंवा महायुतीमधील घटक पक्ष असतील यांचे फोटो देखील बॅनरवर पाहायला मिळत आहेत. अनेक नेते मंडळी यावर झळकत आहेत, तर दुसरीकडे मोठे कटआउट्स देखील या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत. 2 कटआउट्स शिवसेना भवन समोर लावण्यात आल्यानंतर आणखी एक कटआउट दिसतोय, तो म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांचा. या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर बाळासाहेब ठाकरे यांचं देखील एक भव्य असं मोठं कटआउट लावण्यात आलेलं आहे. अर्थातच महायुतीमध्ये राज ठाकरे यांनी बिनशर्त पाठिंबा दिलेला आहे. अनेक घटक पक्ष यामध्ये समाविष्ट झालेले आहेत. खरी शिवसेना आम्हीच आहोत असा दावा शिवसेना शिंदे गटातर्फे करण्यात येतोय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याजवळ 40 आमदार आणि अनेक खासदारांचं संख्याबळ त्यांच्याकडे आहे. जवळजवळ 14 खासदारांचं संख्याबळ त्यांच्याकडे असल्यामुळे जे आहे खरी शिवसेना आम्हीच आहोत असा दावा त्यांनी केलेला आहे आणि तशा प्रकारचा निकालही जो आहे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेला होता. त्यानंतर महाराष्ट्रातील राजकारणामध्ये 2019 पासून अनेक नाट्यमय घडामोडी घडलेल्या आहेत. आता 2024 आलेला आहे. लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे. महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी थेट लढत संपूर्ण महाराष्ट्रभर रंगलेली आहे. 45+ मिशन भाजपने ठरवलेलं असलं तरी 45+ मिशन गाठणं त्यांना शक्य होणार का, याकडे संपूर्ण महाराष्ट्राची भिस्त लागून राहिलेली आहे. शिवसेना भवन समोरच आपण आता उभे आहोत आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर एकीकडे बाळासाहेब ठाकरे यांचं भव्य दिव्य असं कटआउट्स आहे, तर माझ्या मागे आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कटआउट लावण्यात आलेले आहे. अर्थातच शिवाजी पार्क मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा पार पडणारे अगदी हाकेच्या अंतरावर शिवसेना भवन समोरच शिवाजी पार्क आहे आणि त्यामुळे राज ठाकरे असतील, पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील, महाविकास आघाडी विरोधामध्ये नेमकं काय भाष्य करतील याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेलं आहे. यामागचं कारण म्हणजे अनेक राजकीय घडामोडी, नाट्यमय घडामोडी गेल्या 2019 पासून अर्थातच 5 वर्षापासून महाराष्ट्रभरामध्ये घडत आहेत आणि आता 2024 आलेला आहे. सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे आता केंद्रामध्ये किंवा भारतामध्ये सत्ता प्रस्थापित करण्यामध्ये महायुतीला यश मिळतं का किंवा महाविकास आघाडीचं पारडं जड ठरतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे. कुठेतरी अँटी इन्कम्बन्सीचा फटका हा महायुतीला बसण्याची शक्यता ही अनेक राजकीय विश्लेषक नोंदवतात, तर कुठेतरी पक्षफोडीचा देखील फटका हा महायुतीला बसणार आहे. यासह महाविकास आघाडीकडे शरद पवार असतील, उद्धव ठाकरे असतील यांच्याकडे सहानुभूतीची लाट ही जनतेची वळाली आहे असं देखील विश्लेषण अनेकांनी केलेलं आहे. आता ऐन लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे आणि मुंबईमध्ये 5व्या टप्प्यामध्ये जो आहे प्रचार पोहोचलेला आहे. मतदान देखील पार पडणार आहे येत्या 20 तारखेला. त्याच निमित्त उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा शिवाजी पार्क येथे होणार आहे आणि या शिवाजी पार्क मध्ये होणाऱ्या सभेमध्ये नरेंद्र मोदी असतील किंवा अनेक राजकीय नेते मंडळी नेमकं काय भाष्य करतील याकडे देखील आपलं लक्ष असणारच आहे. अर्थातच विरोधकांवर त्यांचा निशाणा असणारच आहे. मात्र तत्पूर्वी आपण पाहिलं तर शिवसेना भवन बाहेर थेट जे आहे नरेंद्र मोदी असतील, बाळासाहेब ठाकरे असतील यांचे मोठे मोठे कट आउट देखील लावण्यात आलेले आहे. राजकीय विश्वातील अनेक घडामोडी जाणून घेण्यासाठी तुम्ही लॉग इन करा mymahaNagar.com ला. कॅमेरामॅन उदेश कोरीसह मुक्ता लोंढे, माय महानगर, मुंबई.